श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता येत्या 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती. दत्त जयंतीनिमित्तानं आपण सर्वांनी वेगवेगळ्या सेवा या सुरू केल्या असतील. त्यामध्ये 21 दिवसांची प्रभावी सेवासुद्धा सुरू केली असेल. तर काही जण गुरुचरित्राचं पारायण हे करणार असतील. आणि ज्या सेवेकऱ्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर अशा सेवेकऱ्यांनी दत्त जयंतीनिमित्ताने कोणती सेवा करायची आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे. आणि तुम्हालाही जर दत्त जयंतीनिमित्तानं काही सेवा करायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुमच्याकडनं जर गुरुचरित्र पारायण होणार नसेल तर मग तुम्ही या सेवांपैकी कुठली तरी एखादी सेवा करू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला दत्तकृपाही प्राप्त होईल. आणि म्हणून माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. दत्त जयंतीनिमित्तानं गुरुचरित्राचं पारायण करणं, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं, संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं किंवा तारक मंत्राचा जप करणं किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं किंवा दत्तात्रेयांच्या मंत्रांचा जप करणं या अगदी प्रभावी सेवा आहेत. आणि या सर्व सेवांपैकी ज्याला जी सेवा जमेल, जी सेवा करणं शक्य होईल तो सेवेकरी ती सेवा करत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे की जी आपल्याला दत्त जयंतीनिमित्तानं 11 दिवसांमध्ये करायची आहे. दत्त जयंतीनिमित्तानं तारक मंत्राचे 11 दिवसांचे अनुष्ठान आपल्याला कसे करायचे आहे, त्याचे नियम काय आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुमच्याकडनं इतर कुठलीच सेवा दत्त जयंतीनिमित्ताने होत नसेल तर तुम्ही निदान तारक मंत्राचे 11 दिवसांचे अनुष्ठान हे जरूर करा. यामुळे तुमच्यावर कितीही मोठं संकट जरी आलेलं असेल तर त्या संकटातून तुम्हाला स्वामी महाराज किंवा दत्त महाराज हे नक्कीच तारतील. त्याचप्रमाणे तारक मंत्राचं तीर्थ आपण कसं बनवायचं आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच तारक मंत्राचे 11 दिवसांचे अनुष्ठान हे कसे करावे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हीसुद्धा दत्त जयंतीनिमित्तानं तारक मंत्राचं 11 दिवसांचं अनुष्ठान हे जरूर करा. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की तारक मंत्र काय आहे. आपल्या सर्व भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला तारक मंत्र एक वरदानच आहे. तारक या शब्दामध्येच या मंत्राचा अर्थ दडलेला आहे. तारक म्हणजे तारणारा. प्रत्येक भक्ताला संकटातून तारणारा असा तारक मंत्र. कुठलंही कितीही खूप मोठं संकट असो त्या संकटातून भक्ताला तारणारा असा तारक मंत्र आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटत असतं तेव्हा तेव्हा जर आपण तारक मंत्र म्हटला, जेव्हा जेव्हा आपल्याला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटत असेल तेव्हा तेव्हा जर आपण स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हटला तर आपली मानसिक अस्वस्थता दूर होत असते. आपण डिप्रेशनमधून नक्की बाहेर येत असतो. जर तुमच्या घरामध्ये खूप भांडणं होत आहेत, तुमच्या घरातली लहान मुलं सतत चिडचिड, तापटपणा, हट्टीपणा करत आहेत, तुमचं काहीच ऐकत नसतील, तुमच्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये खूप दिवसांपासून एखादी आजारी व्यक्ती आहे, खूप गोळ्या औषधी करूनसुद्धा त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नाही आहे, तसंच तुमच्या घरामध्ये एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल, तसंच जर तुम्हाला खूप अनावश्यक भीती कशाची तरी वाटत आहे, सतत तुम्हाला अनावश्यक चिंताही सतावत आहे, तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत आहेत किंवा तुम्हाला सतत अस्वस्थ वाटत आहे किंवा तुम्हाला आर्थिक संकटही आहेत, तुम्हाला हवी तशी नोकरी मिळत नाही आहे, तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि तो व्यवसायसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे चालत नसेल, तुम्हाला जर सतत आर्थिक अडचणी भेडसावत असतील, तुमच्या घरामध्ये जर सतत पैशांची चणचणही तुम्हाला जाणवत असेल तर यासारख्या सर्व समस्यांवर एकच एक अतिशय प्रभावी रामबाण उपाय आहे, तो म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान करणं होय. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे असं वाटत असेल आणि अशा वेळेस जर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान केलं तर तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, निगेटिव्हिटी किंवा कुठली तरी वाईट शक्ती ही जर असेल तर तीसुद्धा यामुळे दूर होत असते. दत्त जयंतीनिमित्तानं तुम्ही जर ही 11 दिवसांच्या तारक मंत्राच्या अनुष्ठानाची सेवा केली तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या तुमच्या नक्की दूर होतील. किती मोठं संकट जरी तुमच्यावर आलं तरीसुद्धा त्यातून तुम्ही नक्की बाहेर पडाल. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि शक्ती, ताकद तुम्हाला स्वामी महाराज, दत्त महाराज नक्कीच देतील. तर तारक मंत्राची ही 11 दिवसांच्या अनुष्ठानाची सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे. आता 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि ही सेवा सुरू करण्यासाठी आपल्याला 24 तारखेपासून सुरुवात करायची आहे. 24 नोव्हेंबर वार सोमवार या दिवसापासून 11 दिवसांच्या तारक मंत्राच्या अनुष्ठानाच्या या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यासाठी या सेवेचा संकल्प आपल्याला पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे. म्हणजे 24 तारखेला तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल तर त्याच दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी या सेवेचा संकल्प घ्यायचा आहे. आणि तसंच
24 तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजे 23 तारखेला तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे आणि तिथे जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन महाराजांना नारळ, खडीसाखर, फूल हे अर्पण करायचं आहे आणि महाराजांना मुजरा करायचा आहे. आणि त्यानंतर तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही 11 दिवसांचे तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात हे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे. आणि स्वामी महाराज, तुम्ही माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्यावी आणि माझी इच्छासुद्धा नक्की पूर्ण करा, अशी विनंती तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे. किंवा जर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र मठ नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस दत्त महाराजांच्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथे त्यांना नारळ, खडीसाखर, फूल अर्पण करून सांगितल्याप्रमाणे जर त्यांना विनंती कराल तरीसुद्धा चालेल. आणि तुमच्या घराजवळ जर दत्त मंदिरसुद्धा नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो हा आहेच, तर त्या फोटोसमोरच आपल्याला नारळ, खडीसाखर, फूल हे अर्पण करायचं आहे आणि तिथेच स्वामी समर्थ महाराजांना आपण कोणती सेवा करत आहोत आणि कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहोत हे सुद्धा सांगायचं आहे. बघा, आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि आपण स्वामींची कोणतीही सेवा करत असताना आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो हा असलाच पाहिजे किंवा स्वामींची मूर्ती ही तरी असली पाहिजे. दत्त जयंतीनिमित्ताने तारक मंत्राचं 11 दिवसांचं अनुष्ठान करताना आपल्याला कुठल्याही पूजेची मांडणी करण्याची काहीच गरज नाही आणि तारक मंत्राचे हे अनुष्ठान कोणीही करू शकतो. मुलगा असो, मुलगी असो किंवा महिला असो किंवा पुरुष असो, कोणीही तारक मंत्राचे हे अनुष्ठान करू शकतो. तारक मंत्राचे हे 11 दिवसांचे अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प हा घ्यायचा आहे आणि हा संकल्प करताना आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी, फूल आणि अक्षता हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये आपल्याला आपले नाव आणि गोत्र हे बोलायचे आहे. आणि आपण तारक मंत्राचे 11 दिवसांचे अनुष्ठान आपली कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी करणार आहोत आणि तसंच किती वेळा आपण तारक मंत्र हा पठण करणार आहोत हे सर्व आपल्याला संकल्प करताना बोलायचे आहे. आणि तसंच स्वामी महाराजांनी माझी ही सेवा स्वीकार करावी आणि ही सेवा माझ्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी आणि माझी जी इच्छा आहे ती इच्छासुद्धा स्वामी महाराजांनी, दत्त महाराजांनी पूर्ण करावी, अशी विनंती तुम्हाला यावेळी स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना करायची आहे. आणि त्यानंतर हातामध्ये घेतलेलं पाणी आपल्याला तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तारक मंत्राच्या 11 दिवसांच्या अनुष्ठानाच्या सेवेला सुरुवात करायची आहे. आणि ही सेवा सुरू करता असताना आपल्याला रोज एकच वेळ ही निश्चित ठेवायची आहे. म्हणजे जर तुम्ही सकाळी आज 8 वाजता किंवा 9 वाजता या सेवेला सुरुवात केली तर रोज तुम्हाला सकाळी 9 वाजता किंवा 8 वाजताच या सेवेला सुरुवात करायची आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला एकच वेळ या सेवेसाठी निश्चित करायची आहे आणि संपूर्ण 11ही दिवस एकच वेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे. मग ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या सोयीनुसार केव्हाही करू शकतात. अगदी संध्याकाळीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. पण दुपारी 12 ते 12:30ची ही जी काही वेळ आहे तर ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे आणि तेवढी वेळ ती आपल्याला सोडून द्यायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्यावेळी तुम्ही ही सेवा करू शकतात. आणि ही सेवा सुरू करताना आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर स्वामी महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर किंवा दत्त महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसूनच ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि जर तुम्हाला खाली बसून ही सेवा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही खुर्चीवर बसून ही सेवा केली तरीसुद्धा चालेल. कुठल्याही सेवेचे अनुष्ठान करताना त्या सेवेची आपल्याला वेळ ही एकच निश्चित ठेवायची असते आणि म्हणून या सेवेची वेळसुद्धा आपल्याला रोज एकच निश्चित ठेवायची आहे. आणि तसंच एकच आसन आणि एकच ठिकाण, एकच जागा आपल्याला या सेवेसाठी संपूर्ण दिवस निश्चित ठेवायची आहे. पहिल्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी बसून ही सेवा करणार असाल तर त्याच ठिकाणी, त्याच आसनावर, त्याच वेळी बसून तुम्हाला इतर सगळ्याही दिवस ही सेवा पूर्ण करायची आहे. यामध्ये आपल्याला आपली सेवा पूर्ण होईस्तोवर कुठलाही बदल हा करायचा नाहीये. स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या फोटोसमोर दिवा, अगरबत्ती आपल्याला लावायची आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. तर तारक मंत्राचे हे अनुष्ठान करताना आपल्याला तारक मंत्राचे तीर्थसुद्धा बनवायचे आहे. तर यासाठी आपल्याला एका ग्लासमध्ये किंवा एका तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी हे घ्यायचे आहे आणि स्वामींच्या फोटोसमोर किंवा दत्त महाराजांच्या फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे आणि सर्वात आधी दिवा, अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर या पाण्याच्या ग्लासवर किंवा तांब्यावर आपल्याला आपला उजवा हात हा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तारक मंत्राचे पठण आपल्याला सुरू करायचे आहे. हे तारक मंत्राचे पठण सुरू असताना तुमचा उजवा हात हा तुम्हाला तुमच्या त्या पाण्याच्या ग्लासवर किंवा तांब्यावर ठेवायचा आहे आणि तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस तुम्ही तारक मंत्राचे पठण हे यावेळी करायचे आहे. जर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा असेल तर तुम्ही तो 11 वेळा म्हणू शकतात किंवा 21 वेळासुद्धा तुम्ही तारक मंत्र हा यावेळी पठण करू शकतात.
21 वेळा जर तुम्हाला तारक मंत्र पठण करणं शक्य नसेल तर कमीत कमी 11 वेळे तरी तुम्ही या अनुष्ठानामध्ये तारक मंत्राचं पठण जरूर करा. आणि जितका वेळेस तुम्ही तारक मंत्र पठण करणार असाल तर तितक्या वेळेस तारक मंत्राचं पठण करून झाल्याशिवाय तुम्हाला तुमचा उजवा हात हा त्या पाण्याच्या ग्लासवरून उचलायचा नाही आहे. पूर्णपणे 11 वेळेस किंवा 21 वेळेस तारक मंत्र पठण करून झाल्यानंतरच तुम्हाला तुमचा उजवा हात हा त्या पाण्याच्या ग्लासवरून उचलायचा आहे. तर असे हे तारक मंत्राचे अभिमंत्रित झालेले पाणी ही सेवा केल्यानंतर आपण स्वतः प्यायचे आहे आणि आपल्या घरातील इतर सर्व सदस्यांना सुद्धा प्यायला द्यायचे आहे. आणि जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीने हे तारक मंत्राचे पाणी पिण्यासाठी नकार दिला तर मग तुम्ही अशा वेळेस तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पिण्याचं पाणी भरून ठेवत असाल तर त्या पाण्यामध्ये हे पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल. पण आपल्याला हे तारक मंत्राचे पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण तारक मंत्राचे अनुष्ठान करताना जेव्हा आपला उजवा हात या पाण्यावर ठेवून तारक मंत्र पठण करतो तर तेव्हा तारक मंत्राच्या सकारात्मक लहरी या त्या पाण्यामध्ये प्रवाहित होत असतात. आणि असे हे अभिमंत्रित पाणी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने प्राशन केल्याने त्या पाण्यातली सकारात्मकताही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये येत असते. आणि त्याचप्रमाणे तारक मंत्राचे पठण करत असताना हे अभिमंत्रित पाणी तयार करत असताना आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण झालेली आहे किंवा आपली जी समस्या आहे तर त्या समस्येतून आपली सुटका झालेली आहे असा सकारात्मक विचार करूनच आपल्याला तारक मंत्राचे हे अनुष्ठान करायचे आहे. हा तारक मंत्र तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलवर सर्च करून तिथे पाहून तुम्ही तो म्हणू शकतात. आणि हा तारक मंत्र म्हणताना तुम्हाला जर तो 21 वेळा किंवा 11 वेळा म्हणायचा असेल तर तुम्ही डाव्या हाताच्या बोटांवर ती संख्या काउंट करून त्याप्रमाणे 11 वेळा किंवा 21 वेळा तारक मंत्र हा म्हणू शकतात. किंवा तितक्या संख्येचे शेंगदाणे बाजूला काढून ते काउंट करून तुम्ही 11 किंवा 21 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान हे करू शकतात. तर आता तारक मंत्राचे अनुष्ठान करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान करत असताना आपल्याला चुकूनही मांसाहार हा सेवा पूर्ण होईस्तोवर करायचा नाही आहे. आणि तसंच परांनासुद्धा आपल्याला या काळामध्ये टाळायचा आहे. त्याचप्रमाणे ही सेवा सुरू असताना कोणाबद्दलही राग द्वेष आपल्या मनामध्ये आपल्याला चुकूनही येऊ द्यायचा नाही आहे. कोणाबद्दलही वाईट विचार हा आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे. बस इतकेच नियम आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान करताना पाळायचे आहेत. बघा, जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करून या सेवेला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जे कुठलं संकट असेल, जी कुठली समस्या असेल तर ती समस्या नक्कीच सुटेल. तुमची जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल. फक्त ही सेवा करताना आपल्याला ती पूर्ण श्रद्धा ठेवून विश्वासाने करायची आहे. आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी, एक प्रकारचा सकारात्मक विचार ठेवूनच आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. म्हणजे की जसं ही सेवा केल्याने माझी इच्छा ही पूर्ण झालेलीच असेल, ही सेवा केल्याने माझी ही समस्या सुटणारच, असा आपल्याला पॉझिटिव्ह विचार करूनच ही सेवा सुरू करायची आहे. या पद्धतीने जेव्हा तुम्ही सेवा सुरू कराल तेव्हा तुमची इच्छा ही पूर्ण होईल आणि तुमच्या समस्येमधून तुम्हाला सुटकासुद्धा नक्की मिळेल. या पद्धतीने तुम्हाला तारक मंत्राचं 11 दिवसांचं अनुष्ठान दत्त जयंतीनिमित्तानं करायचं आहे. आणि या काळामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म हा असेल तर तुम्ही ही सेवा आता मध्येच सुरू करू नका. तुमच्या मासिक धर्माचे 4-5 दिवस पूर्ण झाल्यानंतर ही सेवा तुम्ही सुरू करून दत्त जयंतीनंतरही तुमची ही सेवा तुम्ही पूर्ण केली तरीसुद्धा चालेल. आणि तसंच जर मध्येच तुम्हाला सुतक आलं तर तुमचे सुतकाचे तेवढे दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही सेवा पुन्हा नव्याने सुरू करायची आहे. सुतक आलं तर तुम्ही ही सेवा जितके दिवस तुमची सेवा झालेली असेल तिथेच तुम्हाला ती स्किप करायची आहे, स्टॉप करायची आहे. आणि सुतकाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ही सेवा तुम्हाला नव्याने सुरू करायची आहे. तर याप्रमाणे आपल्याला दत्त जयंतीनिमित्तानं तारक मंत्राचे 11 दिवसांचे अनुष्ठान हे करायचे आहे. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीनिमित्ताने आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान हे कसे करायचे आहे, त्याचे नियम काय आहेत आणि तारक मंत्राचं अनुष्ठान केल्याने आपल्याला काय फायदे होतात याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.